Hello friends, welcome to my channel Online Learning with KK. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स या दोन्ही विषयाचे स्टडी व्हिडिओज मिळणार आहेत. त्या व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, आय होप की तुम्ही व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओवर तुमचे ओपिनियन ॲज अ कमेंट द्यायला विसरू नका. क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत आपण एक्सरसाइज 1.2 मधला. सो लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर. काय दिलेलं आपल्याला? OAB is a sector of a circle having center at O and radius 12 centimeter. If measure of angle AOB is 45 degree, find the difference between area of sector OAB. हा एरिया झाला. OAB हा कंप्लीट. OAB इथून इथपर्यंत या सेक्टरचा आणि ट्रायंगल AOBचा. इथे सेक्टर दिलेला आहे मुलांना, पण हे ट्रायंगल आहे ऍक्च्युली. ट्रायंगल AOB इथे आपण एक कॉर्ड ड्रॉ करूया म्हणजे तुम्हाला हा ट्रायंगल ओळखू येईल. ठीक आहे, हा ट्रायंगल झाला AOB हा कॉर्ड ड्रॉ केल्यामुळे. तर या ट्रायंगलला आपल्याला काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. कशामधून? OAB या कम्प्लीट याच्यामधून. हा ट्रायंगल एवढा जर आपण सबस्ट्रॅक्ट केला तर हा आपल्याला इथे मिळतो आणि याचाच एरिया आपल्याला काय करायचा आहे? काढायचा आहे. ठीक आहे, हे मी डॉट जे दिलेले आहेत तो म्हणजे आपल्याला ज्याचा एरिया फाइंड करायचा आहे. दिलेलं काय आहे ते लिहून घेऊया. रॅडियस दिलेली आहे 12 सेंटीमीटर. अँगल दिलेला आहे थिटा 45 मीन्स इट्स रेडियन कर्वेचर इज π/4. डायरेक्टली लिहूया आपण. आणि आपल्याला विचारलेलं आहे डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर. कोणतं सेक्टर? OAB हा कंप्लीट OAB अँड ट्रायंगल AOB हा ट्रायंगल. ठीक आहे, यांच्यामधला डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढता येतो. एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे तो? 1/2 r² थिटा. म्हणजे हा अर्धा पोर्शन आपल्याला माहिती झाला. बट एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल जनरली 1/2 लेंथ इंटू ब्रेथ. पण आता इथे लेंथही माहीत नाही आपल्याला, किंवा अदर दुसरं मेथड काय आहे या ट्रायंगलचं फाइंड करण्यासाठी एरिया. हे सेमही नाही आहे, सगळ्या साईड्स इक्विलॅटरल नाही आहे तो. हा 45 दिला म्हणजे हा किती हेही फाइंड करू शकत नाही आपण. तर अशा वेळेस मुलांनो एक फिक्स फॉर्म्युला म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? हा जो ट्रायंगल दिलेला आहे AOB जो तयार झालेला आहे या सेक्टरमध्ये, त्याचा एरिया, त्याचा फॉर्म्युला असा लिहायचा. एरिया ऑफ ट्रायंगल AOB इज इक्वल टू 1/2 इंटू r². थिटाच्या ऐवजी फक्त लिहायचं आहे साइन थिटा, कारण ते साइनमध्ये मेजर केले जाते. ठीक आहे, लक्षात राहील हे की अशा वेळेस या ट्रायंगलचा आपल्याला काय घ्यायचा फॉर्म्युला? 1/2 r² साइन थिटा. आता याचा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे म्हणजे याची सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे आपल्याला, कारण एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल करायचं आहे आपल्याला. घ्या मग त्याची सबस्ट्रॅक्शन. 1/2 r² थिटा मायनस 1/2 r² साइन थिटा. इथे 1/2 r² कॉमन आहे, काढून घ्या बाहेर तो. 1/2 r² ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. ठीक आहे, 1/2 r². r किती दिलेला आहे आपल्याला? 12 सेंटीमीटर. सो 12 मीन्स 12चा स्क्वेअर. 12 इंटू 12 लिहू शकतो आपण. थिटा किती दिलेला आहे आपल्याला? 45 निघालेला आहे तो. सो π/4 मायनस साइन π/4. आता इथे अगेन आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज पार्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथे मी सांगते पण तुम्ही पार्ट नक्की करा. 2 1 जा 2, 2 6 जा 12, हे आलं 72. π/4 मायनस साइन π/4 ची किंमत किती असते? 1/√2. तुम्ही इथपर्यंत जरी याला सॉल्व्ह केलं तरी चालेल, पण याच्या पुढेही आपल्याला सॉल्व्ह करता येते मुलांनो. पहा ते कसं. 72 इथे लिहूया आपण. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या किंवा सबस्ट्रॅक्शन याची कशी असते? √2 इंटू √2 मायनस 4 इंटू 1 4/4√2. ठीक आहे, इथपर्यंत येईल हे. परत याचा डिव्हिजन जाते. 4 1 जा 4, 4 18 जा 72, म्हणजे हा येईल 18 इंटू ब्रॅकेट √2 मायनस 4/√2.
आता एक कॉमन थिंग आहे पहा, जी माहिती असणं गरजेचं आहे की डिव्हिजनमध्ये कधीही रूट नसला पाहिजे. आता या रूटला आपल्याला जर घालवायचं असेल तर आपण याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर बोथला √2 मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, काय होईल हे 18 जशाला तसे राहतील. ठीक आहे, याला इथं मल्टिप्लाय केलं म्हणजे √2 × 2 2 पाय होईल हा, आणि हा होईल 4√2. ठीक आहे, आणि खाली √2 × √2 म्हणजे परत 2. ठीक आहे, 2 1 2, किंवा याला आपण इथे 2 कॉमन काढूया. ठीक आहे, 2 1 2 नाही घेऊया, 18 कॉमन ठेवूया इथे, आणि वर पहा इथे 2 पाय आहे, इथे 4 आहे, तर 2 इथे कॉमन निघू शकतो. हा 2 आपण वरून कॉमन काढूया. 2 कॉमन काढला मी, काय येईल हे पाय मायनस 2√2. ठीक आहे, आणि अपॉन 2 जशाला तसा, हा 2 2 गेट कॅन्सल. ठीक आहे, किंवा तुम्ही 18 घेऊ शकले असता. इथे 18 इंटू ब्रॅकेट पाय मायनस 2√2 इज ॲन आन्सर or is an difference between area of sector OAB and triangle AOB. ठीक आहे, याला स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण हे एरिया आहे म्हणून. अँड दॅट इज अ फायनल आन्सर. So next question आहे आपला, OPQ is the sector of a circle having center at O and radius is 15 centimeter. If measure of angle POQ is equal to 30, find area enclosed by arc PQ and chord PQ. सर्वात पहिले आपण इथे एक सर्कल काढूया. ठीक आहे, आता दिलेलं काय आहे ते पहा. OPQ is the sector of a circle. OPQ, O हा सेंटर असेल त्याचा, हा इथे P असेल पॉइंट, आणि इथे असेल हा Q. ठीक आहे, OPQ हा काय झाला, एक सेक्टर झाला. ओके, आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, या सेक्टरमध्ये रॅडियस किती दिलेली आपली ही 15 सेंटीमीटर. मीन्स व्हॉट, PB इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, मीन्स R इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे, मेजर ऑफ अँगल POQ म्हणजे हा सेंट्रल अँगल, हा सेंट्रल अँगल किती दिलेला आहे तो 30 डिग्री. मीन्स थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. याला इथेच आपण कन्व्हर्शन करून घेऊया, 30 इंटू पाय अपॉन 180 अँड इट्स 6. सो पाय बाय 6. थिटा किती आला आपला, पाय बाय 6. आता फाइंड काय करायचं आहे पहा, आपल्याला फाइंड करायचं आहे की एरिया एनक्लोज्ड बाय आर्क PQ. ही आर्क, ही काय असते आर्क. ठीक आहे, आर्क PQ अँड कॉड PQ. मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की कॉड म्हणजे काय, की हे जे 2 पॉइंट आहेत सर्कलचे त्याला ही जोडणारी लाईन, ही झाली कॉड. हा झाला कॉड PQ आणि ही झाली आर्क PQ. या सेक्टरचा काय काढायचा आपल्याला, एरिया काढायचा आहे. आता या सेक्टरचा एरिया काढण्यासाठी आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम पाहिलेत. जर हा एरिया फाइंड करायचा असेल आपल्याला, तर हा जो कम्प्लीट एरिया आहे त्याच्यामधून ह्या ट्रायंगलचा एरिया आपण सबट्रॅक्ट जर केला तर आपल्याला हा एरिया मिळतो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, एरिया ऑफ सेक्टर, कोणता सेक्टर, OPQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. ठीक आहे, हा पूर्ण OPQ ह्या सेक्टरमधून या ट्रायंगलचा एरिया जर आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळणार आहे, सेक्टरचा एरिया मिळणार आहे. ओके, आता पाहूया आपण हे की कसं करायचं आहे. एरिया ऑफ सेक्टर काय असतं त्याचा फॉर्म्युला, तो आपल्याला जनरली माहिती आहे. काय असणार आहे तो 1/2 r² थिटा मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया आपण जनरली काय लिहितो, लेंथ इंटू ब्रेडच्या फॉर्ममध्ये लिहितो. पण एका प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपण एक फॉर्म्युला, फिक्स फॉर्म्युला तो आपण यूज करणार आहोत. तो काय आहे, 1/2 r² साइन थिटा. फक्त चेंज काय, थिटाच्या ऐवजी आपल्याला साइन थिटा घ्यायचा आहे, कारण ह्याचे जे अँगल्स असतात ते साइनच्या फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, मग इथे काय येईल, 1/2 r² कॉमन निघेल, थिटा मायनस साइन थिटा. ठीक आहे, काय होईल हे, थिटा मायनस साइन थिटा. 1/2 r ची किंमत टाकून द्या, r किती आहे 15. सो 15 इंटू 15. ठीक आहे, थिटा किती आहे आपण आत्ताच काढलेला आहे तो π/6 मायनस साइन π/6. आता इथे ट्रिग्नोमेट्रिकच्या व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तो 1/2 इंटू 225
ओके, आता इथे पाय बाय 6 मायनस साईन पाय बाय 6 किती असणार आहे 30 डिग्री, आणि 30 डिग्रीसाठी साईनची किंमत काय असते 1/2. सो 1/2 इंटू 2 to 5. आता इथे पहा काय करू शकतो आपण, इथे सबस्ट्रॅक्शन करायची आपल्याला, पण त्याच्या आधी पहा इथे 1/2 आपण कॉमन काढू शकतो दोघांमध्ये. इथे आपण तो कॉमन काढूया, 1/2 कॉमन जर काढला तर इथे राहील पाय बाय 3 मायनस 1. ठीक आहे, पाय बाय 3 मायनस 1 करा. मग हे 2 2 जा 4, हा येईल 1/4, हा येईल 225 इंटू, आता याची सबस्ट्रॅक्शन करायची आपल्याला, पाय बाय 3 मायनस 1 काय होईल, हे पाय मायनस 3/3, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं जाईल. ठीक आहे, 3 1 जा 3, 3 7 जा 25, 21 अँड 3 5 जा 15. ठीक आहे, म्हणजे काय येईल हे 75/4 इंटू ब्रॅकेट पाय मायनस 3, अँड दिस इज सफिशियंट. याच्यानंतर तुम्ही याला डिव्हिजन करू शकता, पण काही गरज नाही आहे. ठीक आहे, जो आपल्याला डिफरन्स काढायला सांगितला होता, एरिया काढायला सांगितला होता, कशाचा, फाइंड एरिया एनक्लोज्ड बाय आर्क PQ अँड कॉड PQ, हा जो एरिया काढायला सांगितला होता तो एरिया असा आपण इथे फाइंड केला. हा एरिया आहे, म्हणून आता इथे काय लिहावं लागणार आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आता आपला क्वेश्चन नंबर 9. द पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे पण नीट पहा. ठीक आहे, एक सर्कल दिलेला आहे. द पेरीमीटर ऑफ अ सेक्टर, एक सेक्टर आहे त्या सर्कलमध्ये, हा सेंटर आणि हे झालं एक सेक्टर तयार. ठीक आहे, या सेक्टरची पेरीमीटर दिलेली आहे. किती आहे ती, इथं सोल्युशनमध्ये लिहून घेऊया आपण. पेरीमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू, किती दिलेली आहे ती 20 सेंटीमीटर, ही झाली पेरीमीटर. ठीक आहे, आणि हा काय दिलेला आहे, अशा पेरीमीटर असलेल्या सेक्टरच्या सर्कलचा एरिया, म्हणजेच काय, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल किती दिलेला आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आता काढायचं काय आपल्याला, फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. या सेक्टरचा हा एरिया काढायचा आहे आपल्याला. याची पेरीमीटर दिलेली आहे आपल्याला, सर्कलचा एरिया दिलेला आहे आणि सेक्टरचा एरिया फाइंड करायला सांगितलेला आहे. मग आता पहा, सर्वात पहिले आपण पाहूया की आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ सर्कल काय असते. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, पण एरिया ऑफ सर्कल आपल्याला किती दिलेला आहे 25 पाय इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय गेट कॅन्सल, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25, सो आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आर मिळाला आपल्याला. ठीक आहे, सेम आपल्याला सेकंड एक माहिती दिलेली आहे की पेरीमीटर ऑफ अ सेक्टर. पहा, कोणत्याही याची पेरीमीटर आपण कशावरून ठरवत असतो, सपोज तर ट्रायंगल आहे तर ट्रायंगलची पेरीमीटर म्हणजे काय, त्याच्या तिन्ही साईडची ॲडिशन. स्क्वेअर असेल तर स्क्वेअरच्या चारी साईडची ॲडिशन. ठीक आहे, तसंच आता हा जो आहे सेक्टर, याची पेरीमीटर म्हणजे काय की याची 1 2 आणि ही 3 साईड यांची ॲडिशन. सपोज रॅडियस आहे ही, तर याला आपण आर म्हणूया. हाही झाला आर, आणि हा जो आर्क आहे, ही आर्क आहे, याला आपण एस म्हणूया. ठीक आहे, म्हणजेच काय होईल मग, पेरीमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय होईल, या तिघांची ॲडिशन म्हणजे आर प्लस एस, हे होईल 2r प्लस एस. ठीक आहे, आणि पेरीमीटर ऑफ सेक्टर आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे 20. ओके, इथे 20 इज इक्वल टू 2 इंटू व्हॉट, आर किती आहे 5 प्लस एस. 2 इंटू 5 मीन्स 10, 20 मायनस 10, सो एस इज इक्वल टू व्हॉट 10 सेंटीमीटर. यस मिळाला आपल्याला. यस म्हणजे इन शॉर्ट काय आहे, हे लेंथ ऑफ आर्क आहे, ही लेंथ ऑफ आर्क. ठीक आहे, म्हणजेच आपण इथं एलच्या ऐवजी एस लिहूया. एस इज इक्वल टू आर थिटा, आणि एसची किंमत काय मिळाली आपल्याला 10 मिळालेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं काय आहे, एरिया ऑफ सेक्टर काढायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ सेक्टर आपण काय घेतो जनरली, ए इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा. पण इथं थिटाची किंमत आपल्याला इथे सांगितलेली नाही आहे, तर आपण थोडंसं काहीतरी वेगळं पाहू. पण आपला फॉर्म्युला काय असतो जनरली, ए इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा. ठीक आहे, इथं आपण असं लिहू शकतो 1/2 आर इंटू आर, आर स्क्वेअरला आणि इथे थिटा. पण आर थिटाला आपण काय लिहू शकतो, एस, म्हणजेच हा फॉर्म्युला असा लिहिता येईल आपल्याला 1/2 आर इंटू एस. ठीक आहे,
तोच आपण इथे वापरूया 1/2 R इंटू एस. हे तुमच्या माहितीसाठी आहे. ठीक आहे, 1/2 R इंटू एस. कसा ड्रॉ झाला हा, कसा आला, किंवा आपल्या ॲडजस्टमेंटसाठी आपण तो कसा घेतला. ठीक आहे, एस म्हणजे काय, लेंथ ऑफ कॉर्ड जी आपण एसने दाखवली होती. सॉरी, लेंथ ऑफ आर्क एल असते जी आपण एसने दाखवली. सो 1/2 R ची किंमत किती निघालेली आहे, 5, आणि एस किती निघालेला आहे, 10. 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे झाला 5 5 जा 25 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि हे आहे आपलं फायनल आन्सर जे आपल्याला विचारलेलं आहे, एरिया ऑफ सेक्टर. ओके. सेकंड जो क्वेश्चन आहे आपला, लास्ट क्वेश्चन नंबर 10, हा सेम दिलेला आहे क्वेश्चन नंबर 9 सारखा. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 56 सेंटीमीटर. इथे सुद्धा पेरिमीटर दिलेली आहे सेक्टरची, सर्कलचा एरिया दिलेला आहे आणि त्या सेक्टरचा एरिया फाइंड करायला सांगितलेला आहे आपल्याला. ठीक आहे, हा आपला सर्कल, त्याच्यामध्ये हा झाला एक सेक्टर. या सेक्टरची पेरिमीटर दिलेली आहे, सर्कलचा एरिया दिलेला आहे आणि सेक्टरचा एरिया आपल्याला काढायला सांगितलेला आहे. ठीक आहे, पेरिमीटर किती दिलेली आहे. खरं पाहिलं तर हे प्रॉब्लेम तुम्ही करून पाहिलं तरी सोपं होईल, मला कमेंटमध्ये सांगा. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू किती आहे, 56 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि काय दिलेलं आहे आपल्याला अजून, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल किती दिलेला आहे तो, 64 पाय. ऍक्च्युअली एरिया ऑफ सर्कल किती असतो, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू 64 पाय. पाय पाय गेट कॅन्सल, सो आर इज इक्वल टू व्हॉट, 64 आहे, म्हणजे आर इज इक्वल टू काय होईल, 8. तर 8चा स्क्वेअर आहे 64, 8 सेंटीमीटर. आर भेटली. नेक्स्ट आपली वे असतो की आपण पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहित असतो, पेरिमीटर ऑफ सेक्टर. आणि पेरिमीटर काय असते, जितक्या साईड असतील त्या सगळ्यांची ॲडिशन. ही जर सपोज आपण आर, ही आर घेतली आणि या कॉर्डला जर आपण एस म्हणलं तर काय होईल, ते आर प्लस एस. पेरिमीटर काय दिलेली आहे, 56 दिलेली आहे. आर प्लस आर मीन्स 2R. आर किती आपला 8, 8 प्लस 8 16 प्लस एस. सो एस इज इक्वल टू 56 मायनस 16 म्हणजे 40 सेंटीमीटर. आपल्याला एस आणि आर दोन्ही भेटले. मी परत डिटेलमध्ये जाणार नाही, कारण ह्या प्रॉब्लेममध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे, 1/2 R इंटू एस. ठीक आहे, तर तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 R इंटू एस. 1/2 R किती आहे आपला 8 आणि एस किती निघालेला आहे 40. 2 2 जा 1, 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि 4 4 जा 16. सो इट्स स्क्वेअर सेंटीमीटर. मुलांनो इझी होतं हे, म्हणून मी एकदम फास्टमध्ये सांगितलं, कारण खरंच व्हिडिओ जेव्हा खूप जास्त मोठा होतो ना तेव्हा तितका वेळ आपण त्याला देऊ शकत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला समजते की नाही हे फार महत्त्वाचं आहे. डझंट मॅटर की माझं हँडरायटिंग कसं आहे किंवा व्हॉट एव्हर कॅमेरा स्टँडिंग कसं आहे, तुम्हाला समजत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा, कारण तुमचे कमेंट मला नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी हेल्पफुल राहतील. ओके, थँक्यू.